विद्यार्थ्यांच्या हाती शाळेचे सुकाणू. आदर्श विद्यामंदिर इचलकरंजीचे नाव गुणवत्ता आणि मूल्यांसाठी प्रसिद्ध होते. पण मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांना शाळेला आणखी पुढे घेऊन जायचे होते. त्यांचा विश्वास होता की शाळा केवळ पुस्तकी ज्ञानाचे केंद्र नसावे, तर ती भविष्याचे नेतृत्व घडवणारी प्रयोगशाळा असावी. एका सकाळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एका विशेष सभेसाठी बोलावले. आजपासून तुम्ही शाळेच्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळाल, त्यांनी उत्साहाने घोषणा केली. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली आणि नंतर एकच उत्साहाचा कल्लोळ झाला. श्वेता, एक शांत आणि लाजाळू मुलगी, ही घोषणा ऐकून थोडी गोंधळली. पण तिच्या मनात एक नवीन आशा जागृत झाली. तिने ग्रंथालय व्यवस्थापनासाठी अर्ज करायचे ठरवले. तर दुसरीकडे नेहमी मस्ती करणारा आरव शिस्त समितीमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक झाला. त्याला वाटले, आता मीच नियम बनवणार. आणि परी, जी नेहमीच सर्वांची आवडती होती, तिने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या समितीचे नेतृत्व स्वीकारले. श्वेताने ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावायला सुरुवात केली. प्रत्येक पुस्तक त्याच्या योग्य जागी ठेवताना तिला खूप आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला. आरवला एका लहान भांडणाचे निराकरण करावे लागले. त्याने दोन्ही मुलांना शांतपणे ऐकून घेतले आणि एक चांगला उपाय सुचवला. परीने तिच्या टीमसोबत मिळून वार्षिक स्नेहसंमेलनाचे नियोजन केले. त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, अगदी लहान-सहान तपशिलांचीही. स्नेहसंमेलन यशस्वी झाले. मुख्याध्यापिका खोचरे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुमच्यामुळेच हे शक्य झाले, त्या म्हणाल्या. आदर्श विद्यामंदिर केवळ एक शाळा नव्हती, तर भविष्यातील नेत्यांची एक प्रयोगशाळा बनली होती.